दत्त दिगंबर ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हे बघा, आपला लसूण केलेला आता 2 महिन्याचा झाला. आणि हे हरभरा लावला आहे मधनं त्यातनं. आणि ही गाजरं टाकल्यात बघा, आपल्या संक्रांतीसाठी गाजरं टाकलेली. ही बघा अशी आली आहेत, पण आता त्याला माणसं नाहीत काढायला. एकट्यानं काय काय काढायचं आहे बघा. ही अशी गाजरं आहेत, अशी सुंदर गाजरं आली आहेत, ताजी आहेत. ह्याला कसलंही केमिकल औषध फवारणी तसलं काहीही नाही आहे. आणि हे बघा, हे लसूण, ही गाजरं आहेत आपली. आता उद्या वाईला जायचं आहे म्हणतोय, त्याच्यामुळं जाताना म्हणलं काहीतरी इथनं गाजरं घेऊन जावी. आता मंडईला आज काढली असती न तर उद्या तो एकसुद्धा माणूस भेटत नाही. असं हे बघा सगळं इथं हे कांदे टाकलेले आहेत आपण, हीच काढलेली आहे. ते काही लावून बिगून केलेली नाही. हे बघा, एवढी गाजरं आहेत आपली. ते पलीकडच्या साईडला कांदे आहेत. आणि हा ऊस बघा, हे ऊस आहे हा सगळा. इथपासनं जे ऊस आहे ह्या हळदीच्या कोपऱ्यापासनं ते बघा, हे हा आपला ऊस बघा. हे इथपर्यंत असं वर केळीपर्यंत ते शेडबीड दिसतो तुम्हाला, तिथपर्यंत हे हा ऊस. यंदा ऊस कमी, 10-11 एकर ऊस होता. ऊस कमी केला, आता लावला यंदा 4-5 एकर. बघूया, माणसं भेटत नाहीत आणि त्याच्यामुळं लई प्रॉब्लेम होते तिथं. आणि हा ते तुम्हाला ते कांद्यासारखा म्हटलेला लसूण असला आला आहे. शॅम्पलला एक आणली होती कुडी, हे लावलेलं आहे बघा. कोथिंबीर बघा. म्हणजे पालक जरा वेगळा, बाहेरच्या देशातला पालक आहे. आणि हे टाकलेली कांदे बिंदी, तर हे सगळं बघा. हे चांगलं आले पीक सगळं, पण इथं माणसं नाहीत, बाजारपेठ जवळ नाही. त्याच्यामुळं कसं हे लई त्रासाचं काम आहे इथं बघा. हे बघा, इकडे कांदे येतात, कांदे येत आणि तिथनं पुढं लसूण हे बघा. हे सगळं असं हे आपलं. तर नमस्कार, धन्यवाद.